नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. GPAT 2026 फॉर्म फिलअप स्टेप बाय स्टेप. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी फार्म नंतर एम फार्म किंवा PhDला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी GPATची एंट्रन्स एक्झाम असते. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी एंट्रन्स एक्झामसाठी आज दिनांक 23 डिसेंबरपासून फॉर्म सुरू झालेले आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी वाईज फी किती लागणार आहे, त्यानंतर आपलं एक्झाम सिटी सेंटर कसं सिलेक्ट करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट भेटत राहतील. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करू. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये GPAT 2026 रजिस्ट्रेशन असे टाईप करून इंटर द्यायचं आहे. तर इंटर दिल्यानंतर या ठिकाणी NATboard.edu.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल. त्यावरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता किंवा या ठिकाणी एक नंबर तुमची जी TCS आयॉन ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्टची जी लिंक आहे cdn3.dglam.com या वेबसाईटवरती क्लिक करून पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तर या ठिकाणी मी सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक केलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आता आपली वेबसाईटची लिंक ओपन झालेली आहे. याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आपण डायरेक्टली तेथून पण रजिस्ट्रेशन करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जे ब्राउचर दिलेलं आहे तर ते आपण या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित वाचायचं आहे. त्याची PDF पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यानंतर इमेज अपलोड इन्स्ट्रक्शन्स, तर यामध्ये आपल्याला जे फोटो, सिग्नेचर आणि थंब अपलोड करायचे आहे तर त्याचे आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी ते इन्स्ट्रक्शन्स एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे, ते एकदा व्यवस्थित बघून घ्यायचे आहे. आपल्याला फोटो, सिग्नेचर कशी अपलोड करायची आहे, त्यानंतर आपल्याला थंब कसं अपलोड करायचं आहे, तर ते आपण एकदा व्यवस्थित या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तर ही PDF आपण व्यवस्थित एकदा बघून घ्यायची आहे. याची PDFची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करताना आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि आपला लेटेस्ट 3 महिन्यापूर्वीचा आपला फोटो पाहिजे. तर या ठिकाणी बघून घ्यायचे कसा फोटो पाहिजे, एकदम क्लिअरमध्ये आपला फोटो पाहिजे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची. तर सिग्नेचर अपलोड करताना आपल्याला बॉक्स काढायचा आहे, आयताकृती बॉक्स. त्यामध्ये सिग्नेचर आपल्याला करायची आहे. ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननी करायची आहे. ती आपली जी साईन करणार आहोत ती आपली त्या बॉक्सला टच झाली नाही पाहिजे. त्यानंतर सेम आपल्याला थंब पण जे करायचं आहे, लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन, ते पण आपल्याला बॉक्समध्ये व्यवस्थित करायचं आहे. ते बॉक्सला टच नाही झालं पाहिजे आणि ते ब्लर पण नको आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या ज्या इमेजेस आहेत त्या अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जर न्यू युजर असाल, फर्स्ट टाईम युजर असाल तर टू रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शेड्यूल दिलेलं आहे आपलं. तर स्टार्टिंग डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन 23/12/2025 5 वाजेनंतर. त्यानंतर क्लोजिंग डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन 12 जानेवारी 2026 पर्यंत आहे. त्यानंतर एडिट विंडो फॉर पेमेंट सक्सेस ॲप्लिकेशन एनी इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट एक्सेप्ट नेम, नॅशनॅलिटी, ईमेल, मोबाईल नंबर अँड टेस्ट सिटी. तर ते 16 ते 19 जानेवारीच्या दरम्यान असणार आहे. त्यानंतर प्री फायनल सिलेक्टेड एडिट विंडो, तर त्यामध्ये जर आपल्याला फोटो, सिग्नेचर, थंब एडिट करायचे असेल तर ते 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2026च्या दरम्यान करू शकतो. आणि फायनल सिलेक्टिव्ह एडिट विंडो फॉर रेक्टिफाय डिफेशियंट, ते आपलं 17 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण फोटो, सिग्नेचर, थंब चेंज करू शकतो. तर मित्रांनो, त्यासाठी आपण आपला मेल रेग्युलर बघायचा आहे, आपला मेसेज व्यवस्थित बघत चालायचे. त्यानंतर इंटिमेशन ऑफ टेस्ट सिटी, तर आपल्याला 24 फेब्रुवारी 2026ला आपल्याला इंटिमेशन येईल कोणत्या ठिकाणी आपली एक्झाम होणार आहे. त्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड कधी होणार आहे त्याची पण डेट आहे या ठिकाणी. तर असं सर्व, आणि एक्झाम पण आपली कधी होणार आहे याची पण माहिती आहे. तर सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी क्लिक
न्यू रजिस्ट्रेशन, क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर प्लीज कन्फर्म यू आर ॲन ॲप्लिकंट ऑर एजंट ऑन बिहाफ ऑफ ॲप्लिकंट, आय एम ॲन ॲप्लिकंटवरती क्लिक करायचं आहे, टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत फॉर्म भरण्यापूर्वी, ते सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यानंतर या ठिकाणी खाली क्लोज या बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा काही माहिती आलेली आहे. तर मित्रांनो फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याकडे कॅन्डिडेटचं ॲप्लिकंट नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, त्यानंतर जेंडर, नॅशनॅलिटी, अल्टरनेट मोबाईल नंबर अशी सर्व माहिती आपल्याकडे अगोदरच रेडी करून ठेवायची आहे, आपल्याकडे काढून ठेवायची ही सर्व माहिती. त्यामध्ये तुमचा जो काही तुमचा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा रिझल्ट आहे, त्यानंतर गव्हर्मेंट इश्यू फोटो आयडेंटिफिकेशन म्हणजेच तुमचं काही जे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आय डी, पासपोर्ट आहे ते सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन आपल्याला टाकायचे, एक चेहऱ्यावरील आणि एक आपल्या पूर्ण शरीरावरील. त्यानंतर आपला ॲड्रेस आपल्याला टाकायचा आणि पेमेंट डिटेल्स. तर ही सर्व माहिती रेडी ठेवायची आणि या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला सुरुवातीला आपल्याला जी माहिती भरायची त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी त्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे. तर आपल्याला जे नाव टाकायचं आहे ते आपल्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत आहे त्या पद्धतीत नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म कॅन्डिडेट नेम करायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपलं जेंडर टाकायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची इंडियन. त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर, समजा तुमच्याकडे दुसरा मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे आणि नसेल तरी तो मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे आपला व्यवस्थित. ईमेल आय डी जो चालू ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी रिएंटर करून घ्यायचा आहे आपला ईमेल आय डी पुन्हा एकदा आणि त्यानंतर या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा कॅप्चा टाकायचा आहे. पण कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपल्याला जो मेलचा आणि टेस्टचा जो OTP आहे तो OTP या ठिकाणी सुरुवातीला टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती एक OTP आलेला आहे. तो OTP या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे आणि तो OTP टाकल्यानंतरच आपण या ठिकाणी व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बऱ्याच वेळेस मित्रांनो आपल्या ईमेलला जर OTP आला नसेल तर आपण आपल्या स्पॅम मेलमध्ये पण चेक करू शकतो, त्या ठिकाणी पण आपले OTP आलेले असतात. तर या ठिकाणी आता OTP अजून मला आलेला नाही आहे, पण आल्यानंतर मी या ठिकाणी टाकतो. कधी कधी OTP येण्यासाठी वेळ लागतो. आता OTP आलेला आहे, मी मोबाईलचा OTP या ठिकाणी टाकला आहे आणि OTP टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक केलं आहे. OTP ऑफ मोबाईल नंबर हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुली. त्यानंतर मेल आय डीचा OTP टाकून या ठिकाणी व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी OTP ऑफ ईमेल आय डी हॅज बीन व्हॅलिडेटेड सक्सेसफुली. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी प्रिव्ह्यूमध्ये आपलं कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर, ईमेल आय डी सर्व व्यवस्थित आहे की नाही व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी रिव्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट नेम बरोबर असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे चेकबॉक्सला. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, नॅशनॅलिटी, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अशा सर्व ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. ते जर रॉंग असेल तर या ठिकाणी आपण पुन्हा ते चेंजेस करू शकतो सबमिट करण्याच्या अगोदर. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे आपल्याला चेंजेस करता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी बरोबर असेल तर या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं. द इन्फॉर्मेशन वन सबमिटेड कॅन नॉट बी मॉडिफाय, म्हणजे एकदा सबमिट केल्यानंतर त्यात चेंजेस होणार नाही. तर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपला ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो या ॲप्लिकेशन जो नंबर आहे त्याचा आपल्याला टेक्स्ट मेसेज किंवा मेल आय डीला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. तर मित्रांनो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती
क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तर आता त्यानंतर या ठिकाणी हे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती क्लोज केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपली माहिती भरायची आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला टोटली 5 स्टेजमध्ये फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल्स, कम्युनिकेशन, क्वालिफिकेशन डिटेल, टेस्ट सिटी आणि डॉक्युमेंट्स अँड पेमेंट अशा 5 स्टेजमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर सुरुवातीला आता आपण पर्सनल डिटेल्समध्ये, तर पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला जो ॲप्लिकेशन आय डी आहे, कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, ते आपल्या ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे. तर त्यामुळे ती माहिती आपल्याला भरण्याची गरज नाही. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये आपलं ॲप्लिकेशन आय डी, कॅन्डिडेट नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि नॅशनॅलिटी ॲटोमॅटिकली आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर कॅटेगरी सिलेक्ट करताना या ठिकाणी जनरल, OBC, सेंट्रल लिस्ट, SC ST असे ऑप्शन आहे. तर यामध्ये आपण जर NT किंवा VJNT किंवा SBC वगैरे कॅटेगरीमध्ये असाल तर आपण या ठिकाणी OBC हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा अदरवाईज SC ST आणि जनरल असे ऑप्शन आहे. तर या ठिकाणी आपण आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी डू यू बिलॉंग टू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही हँडिकॅप असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी आपल्या ॲटोमॅटिकली आलेला आहे, आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिलेला आहे. त्यानंतर डू यू हॅव अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू आधार कार्ड, तर या ठिकाणी आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी डू यू हॅव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू वोटर आय डी कार्ड, तर तुमच्याकडे असेल तर यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर या ठिकाणी आपला जो वोटर आय डीचा नंबर आहे तो या वोटर आय डी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू पॅन कार्ड, पॅन कार्ड असेल तर यस म्हणायचं आहे आणि यस म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या पॅन कार्डचा जो नंबर आहे तो नंबर या ठिकाणी आपण टाकायचा आहे. त्यानंतर डू यू हॅव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इश्यू ड्रायव्हिंग लायसन असेल तर यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर तो लायसन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. तर यामध्ये मित्रांनो जे 4 डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे. वोटर आय डी कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट, या 4पैकी एक डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि त्याचा नंबर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन 1 ऑन फेस, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती काही आयडेंटिफिकेशन आहे का, काही खूण असेल तर ती खूण या ठिकाणी टाकायची, नसेल तर तुम्ही नील पण लिहू शकता. त्यानंतर मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन टू बर्थ मार्क, म्हणजे जन्माच्या वेळेस तुमचा काही मार्क आहे का बॉडीवरती, तुमच्या पूर्ण शरीरावरती काही खून निशाण असेल तर ते या ठिकाणी टाकायचे. अदरवाईज नील हा ऑप्शन टाईप करायचे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपला डेटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. तर ॲड्रेस टाकताना या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1मध्ये आपला ॲड पोस्ट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस लाईन 2मध्ये तुमचा तालुका असेल तर तालुका एरिया टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी कंट्री सिलेक्ट करायची, आपली जी कंट्री आहे ती. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला गावचा जो पिनकोड नंबर आहे तो पिनकोड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी येस या ऑप्शनवरती टिक करायचं आहे. आणि समजा वेगवेगळा असेल करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस, तर या ठिकाणी नो ऑप्शनवरती एक टिक करून या ठिकाणी तो तुम्ही टाईप करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही मॅन्युअली टाईप करायचं आणि सेम असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपली सेकंड स्टेज पण कंप्लीट झालेली आहे. फर्स्ट स्टेज पर्सनल डिटेल्स, सेकंड आपले कम्युनिकेशन डिटेल्स, त्यानंतर आता आपली थर्ड स्टेज आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला 10वीचे डिटेल्स टाकायचे. तर स्टेट ऑफ बोर्ड, तर या ठिकाणी आपलं महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलं आहे. नेम ऑफ द बोर्ड, या ठिकाणी तुम्ही CBSE, म्हणजेच या ठिकाणी जर तुमचं स्टेट बोर्ड असेल तर तुम्ही स्टेट बोर्ड सिलेक्ट करू शकता किंवा तुमचं अदर बोर्ड असेल तर या ठिकाणी तुम्ही अदर ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मंथ आणि इयर ऑफ पासिंग, म्हणजे तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झाले आहे त्याचा महिना आणि वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा रिझल्ट मोड, पर्सेंटेज टक्केवारी असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करायचं आहे, CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपले 10वीचे मॅक्झिमम मार्क्स, म्हणजे
टोटल किती मार्क्स होते आणि त्यापैकी मार्क्स ऑफ 10 आपल्याला किती मार्क्स मिळालेले आहे ते मार्क्स टाकायचे. त्यानंतर आपले पर्सेंटेज या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. रिझल्टवरती व्यवस्थित बघून टाकायचे ते. त्यानंतर आपल्याला 12वीच्या डिटेल्स फिल करायचे आहे. तर या ठिकाणी स्टेट ऑफ बोर्ड, तर या ठिकाणी तुम्ही आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आपलं. समजा तुम्ही महाराष्ट्रातील असाल तर. त्यानंतर नेम ऑफ द बोर्ड या ठिकाणी पुन्हा तुमचं जर स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, किंवा अदर बोर्ड असेल CBSE ICSE तर तुम्ही अदर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ पासिंग टाकायची 12वीची. त्यानंतर रिझल्ट मोड पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, CGPA असेल तर CGPA. मी या ठिकाणी पर्सेंटेज सिलेक्ट केलं आहे. मॅक्झिमम मार्क्स आपले टोटल किती मार्क्स आहे, किती मार्क्सपैकी आहे ते मार्क्स टाकायचे आणि आपल्याला किती मार्क्स ऑफ 10मध्ये किती मार्क्स मिळाले आहे ते मार्क्स टाकायचे आणि ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑफ मार्क्स या ठिकाणी आपले पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर आता आपल्याला बी फार्मसीच्या डिटेल्स ऑफ बॅचलर इन फार्मसी, बी फार्मच्या डिटेल्स टाकायच्या. तर यामध्ये मित्रांनो आता आपल्याला इनरोलमेंट ID इश्यू बाय युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला जो इनरोलमेंट ID टाकायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी तुमचा इलिजिबिलिटी ID असेल तुमच्याकडे कॉलेजने दिलेला तर तो इलिजिबिलिटी ID नंबर टाकू शकता, किंवा तुमच्याकडे PRN नंबर म्हणजेच परमनंट रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो नंबर पण तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. तो नंबर तुमच्या रिझल्टवरती आलेला असतो, PRN नंबर, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर समजा स्टुडंट्सकडे ID असेल इश्यू बाय PCIचं तर तो IDचा नंबर तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे, नसेल तर काहीच नाही टाकायचं. त्यानंतर कंट्री ऑफ कंप्लीट बी फार्म क्वालिफिकेशन या ठिकाणी इंडिया, स्टेट ऑफ कंप्लिशन महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे आपलं. बी फार्म आपण कुठे कंप्लीट करतो आहे तर महाराष्ट्र. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑब्लिक कॉलेज नेम. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्व कॉलेजची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव बघायचं आणि तुमच्या कॉलेजचं नाव असेल तर ते या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. आणि समजा जर ते नाव नसेल तर तुम्ही या ठिकाणी सर्वात लास्टला तुम्हाला ऑदर्स हा ऑप्शन आहे तर तुम्ही तो सिलेक्ट करू शकता. समजा यामध्ये जर तुमच्या कॉलेजचं नाव तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही ऑदर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. आता या ठिकाणी मी माझ्या कॉलेजचं नाव आहे की नाही ते बघतो मी, कॅन्डिडेटचं नाव, आणि असेल तर मी ते सिलेक्ट करतो. ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी युनिव्हर्सिटी ऑब्लिक कॉलेज सिटी, आपल्या कॉलेजचा सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मंथ अँड इयर ऑफ ॲडमिशन, म्हणजे आपण फर्स्ट इयरला बी फार्मला कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात ॲडमिशन घेतलं आहे ते टाकायचं आहे. तर समजा तुम्ही जर रेग्युलर पास असाल आणि लास्ट इयरला असाल तर 2022. समजा तुम्ही थर्ड इयरमध्ये फॉर्म भरत असाल तर तुमचं ते 2023मधलं आणि महिना येईल अशा पद्धतीने. आणि तुमचं जर बी फार्म कंप्लीट झाला असेल तर तुमचं ते मे बी 2021मधलं येऊ शकतं अशा पद्धतीने. त्यानंतर स्टेटस ऑफ क्वालिफाईंग बी फार्म, म्हणजे तुम्ही जर बी फार्म पासआउट असाल तर क्वालिफाय म्हणायचे. तुम्ही जर लास्ट इयरला असेल तर परस्युइंग म्हणायचं आहे, फोर्थ इयर बी फार्म. आणि तुम्ही जर थर्ड इयरला असेल तर परस्युइंग थर्ड इयर बी फार्म असा ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी मंथ अँड इयर ऑफ पासिंग थर्ड इयर ऑफ बी फार्म. तर तुम्ही आता समजा लास्ट इयरला आहात तर तुम्ही थर्ड इयर कधी पास झाले आहात तर मंथ आणि इयर या ठिकाणी टाकायचं आहे. समजा तुम्ही थर्ड इयरला असाल तर सेकंड इयरचं टाकायचं आहे. त्यानंतर रिझल्ट मोड तुमचा पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, CGPA असेल तर CGPA या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला जो CGPA टाकायचा आहे तो तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर अशा 3 वर्षाचा टाकायचा आहे तुम्ही लास्ट इयरला असाल तर. आणि थर्ड इयरला असाल तर फर्स्ट आणि सेकंड इयरचा टाकायचा आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे, डिपोर्टेड अँड रिस्ट्रिक्टेड ड्युरिंग द फार्मसी कोर्स. तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. चार्ज ऑफ यूज ऑफ अनफेअर मीन्स इन GPAT, नो. आर यू डिबार ऑफ ॲपर इन GPAT 2026, नो. आणि हॅव यू अप्लाय इन GPAT 2025, तुम्ही अप्लाय केलं असेल थर्ड इयरला असताना तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपले थर्ड स्टेप पण कंप्लीट झालेला आहे. डेटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता आपल्याला टेस्ट सेंटर सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे आपल्याला जी एक्झाम द्यायची आहे ती कुठे द्यायची आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मित्रांनो स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तर यामध्ये आपण स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे आणि त्यानंतर सिटी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी आपल्या जवळचं जे ठिकाण आहे ते ठिकाण या ठिकाणी आपण
चूज करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या, सिटी सिलेक्ट करताना यामध्ये सुरुवातीला जे मुलं लवकरात लवकर फॉर्म भरणार आहेत त्यांनाच तुमची जी सिटी तुम्ही दिलेली आहे ती त्यांना अलोकेट होणार आहे. आणि तुम्ही जर लेट फॉर्म भरला तर त्यानंतर तुम्हाला दुसरी सिटी अलोकेट होऊ शकते एक्झामसाठी, आणि ती मग गव्हर्मेंट त्यांच्या याच्यानुसार ती सिटी तुम्हाला अलोकेट करणार आहे. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपण आपला जीपॅडचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि आपलं जे सेंटर आहे सिटी सेंटर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सिटी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता आपला डेटा सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे, म्हणजे आता आपली जी टेस्ट सिटी आहे ती पण सिलेक्ट झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत? तर आपल्याला आपला रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक फोटो कॅप्चर करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यानंतर आपलं लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते अपलोड करायचं आहे. आणि मार्कशीट फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरची मार्कशीट अपलोड करायची आहे. तर त्यामध्ये मित्रांनो आपले जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयरचा रिझल्ट आहे ते अपलोड करताना ते आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. आणि जो आपला फोटो, सिग्नेचर आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे ते JPGमध्ये अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा असेल तर या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी अपलोड फोटोग्राफवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो फोटो ड्रॉप फाईल्स हिअर्स अँड ब्राउज टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी तो फोटो सेव्ह करून ठेवलेला आहे त्या पाथला जाऊन तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि तो सिलेक्ट केल्यानंतर तो अपलोड करायचा आहे. आणि तो फोटो अपलोड मित्रांनो लक्षात घ्या, फोटोला आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि त्याची साईज ही 50 KB ते 80 KB पर्यंत पाहिजे. आणि रिसेंट आपला जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो 3 महिन्याचा पाहिजे. तर आपला तो फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कॅप्चर फोटोग्राफ करायचा आहे. तर कॅप्चर फोटोग्राफमध्ये आपल्याला क्लिक हेअर टू कॅप्चर फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलमधनं किंवा लॅपटॉपमधनं आपण तो लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे आणि तो फोटो कॅप्चर करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला अपलोड युअर स्कॅन सिग्नेचर, तर या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची. तर या ठिकाणी क्लिक हिअर टू अपलोड आणि या ठिकाणी आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी आपली सिग्नेचर स्टोअर करून ठेवली आहे त्या पाथला आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे ती सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी मी कॉम्प्युटरमधनं ती साईन सिलेक्ट केली आहे आणि या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे. तर मित्रांनो सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकता आपली सिग्नेचर आपली बरोबर अपलोड झालेली आहे की नाही. त्यानंतर मित्रांनो आपल्याला लेफ्ट थंब इम्प्रेशन अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे थंब अपलोड करायचं आहे तर त्यासाठी पण आपण क्लिक हिअर टू अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी ते थंब सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या पाथला जाऊन ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याची साईज पण आपल्याला 50 KB ते 80 KBच्या दरम्यान पाहिजे. तर या ठिकाणी आपलं थंब जे आहे ते फाईल हॅज बीन सक्सेसफुली अपलोडेड. तर या ठिकाणी पण आपण व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून ते बघू शकतो. त्यानंतर अपलोड युअर मार्कशीट फर्स्ट इयर, तर या ठिकाणी आपल्याला जे रिझल्ट अपलोड करायचा आहे तो आपल्याला PDF आणि त्याची मॅक्झिमम साईज 1 MB पाहिजे. तर या ठिकाणी ड्रॉप फाईल्स हिअर ब्राउज टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या पाथला ज्या ठिकाणी सेव्ह केलं आहे तिथे जाऊन तो रिझल्ट सिलेक्ट करायचा आहे. आणि त्या ठिकाणी तो रिझल्ट अपलोड झाल्यानंतर फाईल अपलोडेड सक्सेसफुली याच पद्धतीत आपण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी जो रिझल्ट अपलोड केला आहे तो आपण या पद्धतीने बघू शकतो. तर अशा पद्धतीने हे टोटल 6 डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन मोडमध्ये पेमेंट करायचं आहे. तर टोटल आपलं 3,500 रुपये पेमेंट लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी हे सर्व डिक्लरेशनमधले इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि ते व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी शेवट जे डिक्लरेशन आहे त्याला टिक करायचं आहे. ते वाचून झाल्यानंतर दोन्ही ठिकाणी टिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्या फॉर्मचा आपण प्रिव्ह्यू बघून घ्यायचा आहे. आणि प्रिव्ह्यू घेतल्यानंतर आपल्याला जर आपल्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असतील तर ते आपण या ठिकाणी फायनल एकदा करू शकतो सबमिटच्या अगोदर. आणि समजा जर तुमचा सर्व प्रिव्ह्यूमध्ये तुमचा फॉर्म व्यवस्थित असेल तर या ठिकाणी क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती
क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता मला एरर दिलेला आहे, प्लीज व्ह्यू कॅप्चर फोटोग्राफ बिफोर सबमिट. तर या ठिकाणी आपण जो कॅप्चर फोटो केलेला आहे तो एकदा बघून घ्यायला आपल्याला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्ह्यू बघायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला व्ह्यू बघताना तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपण फोटो कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करताना तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड थ्रू करू शकता किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकता किंवा UPI थ्रू तुम्ही QR कोड स्कॅन करून UPI ID टाकून पण करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपण आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो व्यवस्थित डाउनलोड करून ठेवायचा आहे. तो आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा किंवा त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला GPATचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर GPATचा फॉर्म भरताना काही अडचण आली, काही क्वेरी आली तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.